तर इंदापूरमध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। राजकीय संघटना, मराठी संघटनांकडून राणेंना विरोध केला गेलाय। भाजपचे आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये इंदापुरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। मात्र राणेंना काही राजकीय संघटनांचा आणि सकल मराठा तरुणांचा विरोध आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुण्याच्या इंदापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। सकाळी 11 वाजता आमदार नितेश राणे हे इंदापूर शहरात दाखल होणार आहेत। इंदापूर शहरातील रामवेशीपासून मुख्य बाजारपेठेतून हा हिंदू जन आक्रोश मोर्चा इंदापूर मधील नगर परिषदेच्या प्रांगणात दाखल होईल आणि या ठिकाणी आमदार नितेश राणे यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आमदार नितेश राणे यांच्या या सभास्थळाची जय्यत तयारी देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक गडी इंदापूर शहरात आहे आणि या गडीवरती काही अतिक्रमण झालेले आहेत। गेल्या 10-12 वर्षापासून हे अतिक्रमण हटवण्यात यावी अशी मागणी शिवभक्तांकडून पुढे येते आणि ही अतिक्रमण हटवण्यात यावीत यासाठी खरं तर या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे काही सकल मराठा तरुणांनी आणि काही राजकीय पक्ष, काही राजकीय संघटनांनी आमदार नितेश राणे यांना इंदापूरमध्ये येण्यास तीव्र विरोध दर्शवलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत नितेश राणे यांनी काही वक्तव्य केलेले आहेत, आपला विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळं नितेश राणे यांनी इंदापूरमध्ये येऊ नये। इंदापूरमध्ये हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्य पाहायला मिळतं, सामाजिक सलोखाने जपला जातो। नितेश राणे यांनी येऊन या ठिकाणी काही बेताल वक्तव्य करून या ठिकाणचा सलोखा बिघडू नये, सामाजिक तेढ निर्माण करू नये म्हणून नितेश राणेंनी इंदापुरात येऊ नये अशा पद्धतीचा विरोध काही सकल मराठा तरुणांकडून, काही राजकीय संघटनांकडून राणे यांना होतोय। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी राणेंच्या सभास्थळी जय्यत तयारी सुरू आहे। 11 वाजता नितेश राणे हे इंदापूरमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।